Good morning, sir. Good morning, all of you. Good morning, sir. Good morning, everyone. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, all of you. Good morning, Good morning, Anil. आणि Good चला morning, sir. व्हेरी गुड मॉर्निंग. 7 वाजले एक्झॅक्ट आपण स्टार्ट करूया आणि छान वाटते म्हणजे वेळेवर स्टार्ट होते ना तर एक स्वतःला एक चांगलं प्रोग्रामिंग भेटते सकाळी सकाळी. यस वी आर पंक्च्युअल आहे ना. एक रिच्युअल एक प्रकारचा ते संस्कारच पडला आता की एक्झॅक्ट वेळेवर बरोबर स्टार्ट करणे. ठीक आहे ना. सो आपला जो टॉपिक चालू होता की होपोनोपोनो टेक्निक विच इज अ पार्ट ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. एक त्याचा तो एक भाग आहे. त्यात एक प्रकारचं टेक्निक ट्रिक म्हणजे काय म्हणतात ट्रिक म्हणा किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण एक हॅक म्हणा एक रिच्युअल म्हणा. तर होपोनोपोनो टेक्निक जी की खूप पॉवरफुल आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात आला असेल. अजून त्याला एक्सप्लोअर करा. वेळ भेटला ना एक्सप्लोअर करत चला. टू डू लिस्ट बनवून ठेवा की फावल्या वेळात काय करायचं आहे की नाही. ती जर लिस्ट तयार असेल ना तर जसं तुमच्याकडे फावला वेळ किंवा वेळ शिल्लक राहील ना तुम्ही त्याला युटिलाइज कराल. आणि एक खूप छान आता सुरुवातीलाच एक टिप देतो की जेवढे श्रीमंत लोक आहेत ना असं म्हणतात की ते हप्त्याभरात कोणी एक पुस्तक वाचून टाकते 150-200 पानाचं. कोणी 2-2 पुस्तक अक्षरशः कोणी 4-4 पुस्तकं सुद्धा वाचतात. तर कसे काय हे लोक तर खूप बिझी राहतात. त्यांच्याकडे वेळ नाही. खूप मल्टिपल बिझनेसेस राहतात मल्टिपल. तरी पण हे लोक कसे काय एवढे वेळ काढू शकतात पुस्तक वाचण्यासाठी. तर ते म्हणजे ते करू यासाठी शकतात बिकॉज त्यांना काय म्हणता येईल त्याला नाही म्हणायची सवय असते है ना. तर नाही म्हणायची सवय असणे खूप आवश्यक आहे. कारण ते प्रत्येक गोष्टीला हो नाही म्हणत जिथे की वेळ जायचा असतो है ना. 10 मिनिटच 1 मिनिटात बोलणं होत आहे ना ते त्या फोन कॉलवर ते 10 मिनिटं नाही लावत है ना. जिथे 2 मिनिटात काम होतं तिथे 10 मिनिटं 20 मिनिटं कशाला लावायचं नाही लावत ते. जिथे फोनवर असो की असं भेटूनही असो समोरचा व्यर्थ बडबड करता आपण ऐकतच आहोत तिथे टाइम वेस्ट नाही करत है ना. आणि बरेचशे ठिकाणाहून ते स्वतःचा वेळ वाचवतात. त्याने काय होते मेंटल एनर्जी तर त्यांची प्रिझर्व होतेच होते. बचाव होते त्याचं प्रोटेक्शन होते. पण सॉरी सेम टाइमला त्यांचा वेळ सुद्धा खूप वाचतो आणि तोच वेळ ते युटिलाइज करतात बाकीच्या ऍक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल रिडिंग मध्ये आहे ना. तर बिलकुल स्वतःचा वेळ वाचवा आणि चेक करा नाही नाही मनाची हिंमत करणं कधी कधी काय असते. मी पण यातून गेला म्हणून सांगतो. नाही यासाठी नाही म्हणत कारण नकार यासाठी नाही कारण
त्या व्यक्तीला आहे ना स्वतःला समोरच्याच्या नजरेत चांगलं बनायचं असतं म्हणून तो कोणालाच नाही म्हणत नाही. असे होते कधी-कधी. या केसमध्ये तो व्यक्ती स्वतःला हां, एका ठिकाणी कोट वाचला होता, की "अच्छा बनो, लेकिन सिर्फ अच्छा बनने से नहीं होता, समझदार भी बनो. हर वक्त अच्छा नहीं होना है ना? कभी-कभी समझदार भी बनना चाहिए, जहाँ पे अच्छाई को थोड़ा-सा क्या बोलते हैं उसको, सोच समझ के इस्तेमाल करना चाहिए." है ना? तर येस डेफिनेटली आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्याला येस थँक यू. असे रिप्लाय येत राहू द्या चॅट बॉक्समध्ये म्हणा, सिंपल थंब जरी अप केला तरी बरं. तर डेफिनेटली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण का बरं शिकतोय? कारण ह्या दैनंदिन जीवनात खूप कामी येते. काल एक व्यक्ती भेटला त्याचं, त्याच्यासोबत अशीच चर्चा करत होतो आणि त्याला हेच सांगितलं, की म्हणलं आमच्या सकाळच्या क्लासला जॉइन कर. त्यात आम्ही अशा काही गोष्टी डिस्कस करतो. त्याला जेव्हा एक एक्झाम्पल सांगितलं ना, त्या एका एक्झाम्पलवर त्याने ठरवलं, की मला जॉइन व्हायचं आहे. आता माहीत नाही जॉइन झाला नाही झाला मी ॲक्चुअली पाहत नसतो. तर त्या व्यक्तीला फक्त एकच म्हटलं, की काय असतं म्हटलं ॲक्चुअली ती व्यक्ती शेअर मार्केटचे क्लासेस घेते आपल्या यवतमाळात. तर त्यांना एकच म्हटलं, की म्हटलं लहान असो, मोठा असो, काळा असो, गोरा असो, कोणत्याही जातीचा असो, कसाही असो, प्रत्येक व्यक्तीला अडचण येते की नाही? दिवसभरात किती अडचणी? तो म्हणे खूप अडचणी येतात. प्रत्येकाला अडचण येते. छोट्या-छोट्यापासून तर मोठ्या-मोठ्या आज गाडीचं पेट्रोल संपलं, अडचण आहे. पंक्चर झाली, अडचण आहे. मोबाईलचं रिचार्ज संपलं, अडचण आहे. है ना? ऑफिससाठी निघालो, गाडी सापडली नाही, अडचण आहे. ऑफिसमध्ये गेलो, तिथे बॉसनी काही बोलले किंवा काही कलीग सोबत काही झालं किंवा येणाऱ्या कस्टमर सोबत काही झालं, अडचण आहे. म्हणजे दिवसभरात जर चेक कराल ना तुम्ही, कुठे 100च्या वर होते की काय तर. तर मग त्याला म्हटलं, की एवढ्या अडचणी येते, मग या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या वर्गात शिकवतात? हं. तो अवाकच झाला. ना शाळेत शिकवत, ना कॉलेजमध्ये, ना पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, ना कुठल्या ट्युशनमध्ये, ना कोणी फ्रेंड यावर बोलताय, ना कोणी रिलेटिव्ह याच्यावर बोलताय, ना कोणी म्हणजे कुठेच याच्यावर डिस्कशन होत नाही आणि किती मोठा विषय आहे. आहे ना? सांगण्याचं तात्पर्य आहे, की आम्ही त्या सकाळच्या क्लासमध्ये याच गोष्टी शिकतो. आणि निश्चितच या छोट्या-छोट्या अडचणी याला हँडल करणे, याला एक पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन देणे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणे, रिएक्ट न करता रिस्पॉन्स देणे, याला पॉझिटिव्हली हँडल करणे, या सगळ्या गोष्टी मिळून तुम्ही क्वालिफाय करता लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी. है ना? या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवते, की कुठे आपल्याला बियॉन्ड बाउंडरी जायचं कुठे आउट ऑफ थिंकिंग, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ठेवायची आहे. कुठे आपल्याला एक पाऊल मागे घ्यायचं आहे. जरुरी नाही, की प्रत्येक वेळेस पुढेच गेलं पाहिजे आणि ते फेमस कोट आहे ना वाघाचं, की वाघ जेव्हा एक पाऊल मागे घेतो, तर ते माघार नसतो घेत. तो झडप घेण्यासाठी मागे एक पाऊल घेतो आहे ना. सांगण्याचं तात्पर्य, की कुठे-कुठे मागे यावं लागेल, कुठे-कुठे पोहोचून जावं लागेल. आणि अक्षरशः माहिती आहे का, काल खूप छान वाटलं. त्या व्यक्तीकडे ज्याच्याकडे गेलो ना शेअर मार्केटचा क्लासवाला, त्यांना एक म्हटलं त्यांनी गेल्या-गेल्याच म्हणे, "सर तुम्ही म्हटलं ते खरं झालं." हं. मी सुरुवातीलाच त्याला इनिशियल फेजमध्ये म्हटलं, "ते काही सेटबॅक्स येतील." सेटबॅक्स म्हणजे काही गोष्टी तू स्टार्ट तर करताय आणि त्याची स्पीड पाहून खास करून. एखादी व्यक्ती जर स्पीडमध्ये ग्रोथ करत असेल ना, तर मला ते वाक्य आठवतं जे मी कोथरूड रोडला एक कॅन्टीन आहे गजूभाऊची. त्या कॅन्टीनवर आम्ही चहा पितो. गजूभाऊ तर नाही आता या जगात. पण त्यांच्या कॅन्टीनवर चहा पीत होतो. तिथे 2 एम-पी-एस-सीची मुलं आहे ना, ते डिस्कस करत होते. ते वाक्य फक्त तेवढं वाक्यच माझ्या कानावर आलं आणि इतकं जबरदस्त होतं ते. एक मित्र काय म्हणतो दुसऱ्या मित्राला, "अबे म्हणे किती गतीनं किती स्पीडनं धावशील, पण तुझं जर दिशाच चुकली असेल, तर कुठं पोहोचशील?" म्हणजेच काय? तर जेव्हा आपण स्पीडनं निघतो, कोणत्याही गोष्टीत जर स्पीडनं यश मिळत असेल ना, तेव्हा माहिती आहे का डायरेक्शनची म्हणजे काय म्हणतात त्याला एक दिशेची की नाही जाण असणे किंवा त्याच्याबद्दल योग्य काय म्हणते अवेअर असणे खूप गरजेचं आहे. अदरवाईज एवढ्या स्पीडनं एक फिजिकल स्वरूपातच एक्झाम्पल घ्या ना, जर आपण स्पीडनं गाडी चालवत आहोत. नजर हटी दुर्घटना घटी लिहून राहते ना रोडवर. बस तसंच आहे स्पीडनं जर चालत असेल तर. सांगायचं तात्पर्य मी त्याला पण हेच म्हटलं होतं, की त्याची स्पीड पाहून म्हटलं होतं, की जे काही सेटबॅक्स येतील, होऊ शकतो तू आता हे जे रूम करून आहे, हॉल करून आहे, हा भाड्यानं आहे, उद्या सोडाचं काम पडलं, होऊ शकतं तुझ्यासोबत पार्टनर आहे, त्याच्यासोबत काही घडलं, होऊ शकते ॲडमिशनच नाही झालं, तर मग काय करायचं? किंवा होऊ शकते खूप ग्रोथ झाली आणि आत्ता आपल्या लक्षात येत नाही, पण असा काही सिच्युएशन त्यावेळेस आली, है ना? तर
तू त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक दिवस वेळ काढून पूर्ण लिहून काढ. या दिवशी मी हे करीन, या दिवशी असं झालं हे करीन, या दिवशी असं झालं हे करीन. आणि विसरून जा. वारंवार त्याचा विचार नको करू, नाहीतर ते पण अट्रॅक्ट करून घेशील. तर सांगायचं तात्पर्य की कुठे-कुठे आपल्याला मागे जावं लागेल, कुठे पुढे जावं लागेल, कुठे सगळ्यात तयार ठेवावं लागेल, पूर्ण क्वालिफाय करावं लागेल लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी. है ना? त्याच्यासाठी जस्ट आता काल परवा सिस्टर शिवानीच्या लेक्चरमध्ये सुद्धा ऐकलं की मर्यादा. कुठे-कुठे मर्यादेत राहावं लागेल ना. आउट ऑफ मर्यादा कसं? तर जे आत्मरूपी सीता जे आहे, है ना? आपण आत्मा म्हणजे काय? रामायणात त्याला सीता म्हणून दाखवलेलं आहे. आत्म्याला सीता म्हणून दाखवलेलं आहे ना. तर सीता म्हणजे काय? तर मर्यादा आखून दिली होती. एक लाईन होती. है ना? आपल्या पण जीवनात एक प्रकारची एक मर्यादा आहे. सटल आहे, अदृश्य दिसणार नाही. है ना? ते आपण क्रॉस करतो. मग काय होतं क्रॉस केल्यानंतर काय होतं निगेटिव्हिटीच्या साइडने जातो. एक लक्षात आलं का रावणात एवढी ताकद होती, एवढं म्हणजे त्याच्यात एवढा शक्तिशाली होता तो. सगळ्या गोष्टीत प्रावीण्य होतं. पण तरी सुद्धा माहितीये का, लक्ष्मणाने आखलेली ती जी रेखा होती, लक्ष्मण रेखा ज्याला म्हणतात, ती रेखा तो क्रॉस नाही करू शकला. बरोबर आहे? ती रेखा तो क्रॉस नाही करू शकला. म्हणजेच काय? बाहेर खूप सारे विकार आहे, शक्तिशाली आहे, माया शक्तिशाली आहे. बरोबर आहे? पण शक्तीहीन आहे जोपर्यंत आपण मर्यादा क्रॉस नाही करत. तुमच्या लाईफमधले काही सीन आठवा तुमच्या लक्षात येईल. जेव्हा तुम्ही मर्यादा क्रॉस केली ना, तेव्हा रावण रूपी विकाराने तुमच्यावर हल्ला केलेला आहे. ॲग्री करत असेल चॅट बॉक्समध्ये ए टाइप करा. तर ही जी मर्यादा आहे ना, जी रामायणाच्या स्वरूपात आपल्याला सांगण्यात आली आहे. येस, बिलकुल. माझे स्रोत मी पण ॲग्री करतो. आहे की नाही? की जेव्हा आपण ते मर्यादा रूपी जे रेषा होती ती ओलांडली आहे ना, तेव्हा आणि बरं तेव्हा इंट्युशन सांगते. आपलं इंट्युशन सांगते. आपला आतमधला जो आवाज ज्याला सिक्स्थ सेन्स म्हणतात काही-काही लोकं. तर हे इंट्युशन सांगते. कोणी अंतर्मन म्हणते, कोणी वेगवेगळं नाव आहे. की ही गोष्ट नाही करायला पाहिजे. इथपर्यंत मर्यादा आहे. याच्या पुढे जाशील तर रावण पकडून नेईल. तर आपण काय केलं? जसं सीतेच्या मनात जे चालू होतं ना, भावना सीतेनं काय केलं? भावनावश होऊन डिसिजन घेतलं. भावनेच्या आहारी जाऊन डिसिजन घेतलं. आहे ना? तर इन दॅट केस कुठेतरी अ, जे आपण सुद्धा छोटासा जो आनंद मिळतो, छोटासा जो प्लेजर मिळतो, छोटंसं सुख मिळतं किंवा छोटीशी काहीतरी प्राप्ती होते, त्याच्यासाठी जो सिग्नल तोडतो आपण, है ना? मग काय होतं एकदा सिग्नल तोडलं हां, की मग सवय पडते. मग एकदा तोडलं की दुसऱ्यांदा तोडलं की तिसऱ्यांदा ते एक पॅटर्न बनून जाते आणि मग लाईफमधले मोठमोठाले सिग्नल्स तोडतो आपण. है ना? कारण ते म्हणते ना, चोरी ₹1 असो का 1,00,000ची चोरी चोरी असते. संस्कार एक असो किंवा मोठा असो, छोटा असो की मोठा असो, संस्कार संस्कार असतो. त्याच्यामुळे तो जर तुम्ही जरासंही त्याच्यासोबत त्याला उल्लंघन केलं, तर रावण रूपी जो राक्षस आहे तो तुम्हाला घेऊन जाईल. विकार रूपी जो राक्षस आहे तो तुम्हाला घेऊन जाईल. आणि घेऊन जायला कुठे ठेवेल? ॲक्चुअली ती शोकवाटिका होती. अशोक वाटिका नाही का? अशोक वाटिका, शोकवाटिका. शोकवाटिका म्हणजे जिथे दुःख आहे, तकलीफ आहे, त्रासदायक आहे. है ना? तर ह्या सगळ्या गोष्टी. पण तिथेही जर तुम्ही तिथूनही परत येऊ शकता. सीता म्हणजे रामायणाच्या हिशोबाने जर तुम्ही जर त्या दृष्टीने पाहाल, तर तिथूनही तुम्ही परत येऊ शकता. तिथूनही तुम्ही स्वतःचं म्हणजे चरित्राचं रक्षण करून सुद्धा स्वतःचं सर्वार्थाने रक्षण करून सुद्धा स्वतःला तुम्ही प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, एक चुकी झाली, भावनावश निर्णय घेतला, तुमचं हरण झालं, पण तरी सुद्धा तुम्ही तिथे सुद्धा अडीग राहून तुम्ही परत येऊ शकता तुमच्या जुन्या लाईफ. बरोबर आहे? तर सांगायचं तात्पर्य बरं याच्यावरून एक अजून एक अजून म्हणजे लर्निंग घेऊ शकतो आपण, की रामायण असो, महाभारत असो किंवा कुठलीही काही दंतकथा असो किंवा घडलेल्या गोष्टी असो किंवा कोणतं स्क्रिप्चर असो, शास्त्र असो, बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड कोणताही सिनेमा असो. याच्यातून खूप काही शिकायला मिळतं. फक्त ती दृष्टी ठेवा. ती दृष्टी ठेवा. है ना? कधी-कधी आहे ना, ऐकावं वाटलं ना, तुम्ही म्हणजे असे गाणे ऐकतो. जुन्या 90s मधले, 2000s मधले छान वाटते. म्हणजे त्या काळातले. तर त्यात आहे ना, त्यातही म्हणजे जाणीवपूर्वक ऐकतो. पहिल्यासारखं नाही. पहिले कसं कोणतेही गाणे ऐकून घ्यायचं आणि मूड खराब करायचं.
आज लक्षात येते की नाही, हे गाणं ऐकल्यानं माझं मूड जर थोडासा डाऊन होत आहे, याचा अर्थ मी लॉ ऑफ अट्रॅक्शनला क्वालिफाय नाही करत. एकीकडे मी म्हणतो की माझ्या जीवनात हे आकर्षित झालं पाहिजे आणि दुसरीकडे मी जर स्वतःचीच एनर्जी डिप्लीट करतो, तर मग हे तर तसंच होईल की चिखलात उभं राहून अंघोळ करतो आहोत, है ना? तर वारंवार चिखलाने खराबच होणार, है ना? सांगायचं तात्पर्य की एक गाणं होतं, आता कोणतं ते? तेरी याद आती है ना? ॲक्चुअली अक्षय कुमार, कॅटरीना कैफचं गाणं आहे. पण जर दृष्टिकोन जर बदलला, है ना? बस याद साथ है. सॉरी, तेरी याद आती नहीं, बस याद साथ है. मला वाटतं काहीतरी नमस्ते लंडन की कोणता तरी चित्रपट असेल तो. चित्रपटाचं नाव नाही आठवत. गाणंही फारसं नाही आठवत ॲक्चुअली, 2 दिवसांनी ऐकलं. पण हे जे गाणं आहे ना, बस या कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर चुपके इस दिल में तन्हाई रहती है, बस याद साथ है. तर या गाण्याला जर तुम्ही परमेश्वराच्या आठवणीत जर ऐकलं, है ना? कारण प्रत्येक धर्म काय सांगतो? 2च गोष्टी. प्रत्येक धर्मात जर तुम्ही डीप डाउन जर जाऊन चेक कराल ना, तर 2 गोष्टीवर फोकस केलेला आहे. एक म्हणजे याद आणि दुसरं म्हणजे सेवा. आम्ही पण ब्रह्मकुमारीत जेव्हा जातो ना सकाळी, तर तेच सांगते, की परमेश्वराचं एक विधान आहे, की मामेकम याद करो. मामेकम याद करो म्हणजे मला आठवण करा, माझी आठवण करा. आहे की नाही? सांगायचं तात्पर्य, की म्हणजे अल्लाह को याद कर, है ना? अल्लाह की याद में रह. हं. तर 2च गोष्टी आहेत. एक तर याद आणि सेवा. बस हेच याच्या पुढे काही जीवन नाही. जर खरंच आध्यात्मिक स्वरूपात पाहतो म्हटलं तर. परमेश्वराची आठवण करणे आणि कार्य करत राहणे, सेवा करत राहणे. जसं जनाबाई दळताना सुद्धा आहे ना, जनाबाईच नाव होतं ना? थोडंसं कन्फर्म करून द्या मला. मला ते नाव लक्षात. तर दळण दळताना, कुठलेही कार्य करताना परमेश्वर विठ्ठलाच्या आठवणीत राहायचं आहे ना? करेक्ट आहे ना? ओके. तर याद आणि सेवा ह्या 2च गोष्टी आहेत. आणि तुम्ही ज्या कार्यात निपुण असाल, तर त्या कार्यात तुम्हाला सेवा सुद्धा द्यायची आहे. ठीक आहे ना? हो. विजयाताई, थोडासा क्लास झाल्यावर एक कॉल कराल आठवणीने? किंवा मग मी करीन. थोडंसं आठवण राहील, तुम्ही करून द्याल. ठीक आहे सर. हां. तर येस, याद है ना, तर आठवणीत राहा आणि तो दृष्टिकोन ठेवा. सांगायचं तात्पर्य गेल्या 10 मिनिटात मी तेच म्हणतोय, की जे काही घडतंय ना, त्या घटनेत आहे ना, आपण जे क्लासमध्ये शिकतो ना, तो दृष्टिकोन ठेवून त्या हिशोबाने तुम्ही जर पाहिलं ना, तर तुम्हाला तीच घटना वेगळी दिसेल. है ना? हां, जात्यावरची ओळी. तीच घटना वेगळी दिसेल. म्हणजे काय होईल, ती घटना वेगळं दिसणं चालू झालं, तुम्हाला आजूबाजूचे लोकं वेगळे दिसणं चालू झाले, तुम्हाला हेच यवतमाळ वेगळं दिसणं चालू होईल. है ना? तुम्ही ज्या शहरात राहता, ते शहर तुम्हाला वेगळं दिसणं चालू होईल. जिथे की लोकं म्हणतात, की यवतमाळ गुंड प्रवृत्तीचं आहे, रोजचे खून होतात, मला नाही दिसत. आहे ना? मला नाही दिसत. मला यवतमाळ सुंदर दिसते बा. तर तेच आहे, अर्धा ग्लास, अर्धा ग्लास. तर तुम्ही काय पाहता, तुम्ही कशावर फोकस करता? तुम्हालाही चांगलं दिसेल यवतमाळ, तुमचं शहर चांगलं दिसेल. जर तुम्ही म्हणजे आतमध्ये फीडिंग चांगलं कराल. आहे ना? तर सांगायचं तात्पर्य, की त्या दृष्टीने पहा, जग सुंदर आहे. अजूनही जगात खूप चांगले लोक आहेत, तेव्हा जग टिकून आहे. है ना? अदरवाईज सगळेच किंवा मोर दॅन 60, 70, 80% जर लोक खराब असते ना, तर कदाचित जग विनाश झाला असता. आज तुमच्या घरात घुसून तुम्हाला तुमचं सगळं सोनं चांदी लुटून गेले असते. पण चांगले लोक आहे. भले ते इज्जतीला घाबरणारे असो किंवा अध्यात्माला घाबरणारे असो, परमेश्वराला घाबरणारे असो, काही भीतीने का असेना किंवा काही खरंच जिनाने चांगले पण असतील, जे खऱ्या अर्थाने चांगले आहेत. पण चांगल्या लोकांचं जग अजूनही आहे. खूप सारे चांगले लोक आहेत. येस राधिका. कल रात का ही इंसिडेंट बताना चाहूंगी। मुझे मासी का कॉल आया घर से, मासी भी यहाँ पर मामा के यहाँ पे, मेरी मम्मी की तबीयत खराब है बोले। और उन्होंने मुझे बताने की जो टोन थी ना, मम्मी अटैक पेशेंट है, आपको भी पता है। जी। तो एंजियोप्लास्टी वगैरह हो गया है। मेरे साथ में एक्सीडेंट हुआ था, उसके 3-4 दिन बाद जब मुझे डिस्चार्ज करके लाया था। तो इन्होंने बताया इस तरीके से कि एकदम मैं होश-पोश में गई, पर वहाँ जाने के बाद में मम्मी को बस चक्कर आ रही थी। फिर मैंने पहले थोड़ा-सा देखा, बीपी वगैरह लो है क्या वगैरह पूछा, तो मुझे ऐसा उतना लगा नहीं। तो फिर मुझे टेंशन आ रहा था, तो मैंने खुद को अंदर से कूल डाउन किया कि ऐसा नहीं है करके, कुछ और भी प्रॉब्लम हो सकता। फिर मम्मी को 1-2 क्वेश्चन किए, तो मम्मी बोले पीछे से दुख रहा, फिर मैं बोली ये सर्वाइकल का पेन है। और वहाँ जाके वही चीज़ निकली, कल हॉस्पिटलाइज़ किया तो। और ये भी सोच के गई थी कि मैं मेरी मम्मी को घर पे वापस लेके आऊँगी, ऐसा कुछ भी नहीं है करके। मन में ऐसे ही मतलब माइंडसेट वैसा तैयार करके गई थी। डॉक्टर ने 12 बजे तक के रखा, थोड़ा चेक कर दिया कैजुअल्टी में,
और मेडिसिन लिख के दिया और लेके जा सकते बोले। तो मैंने मामा को और मासी को बोला कि तुम हर चीज को एकदम इतना बड़ा चढ़ा के मत बताओ बोली। अटैक पेशेंट है, जरूरी नहीं उसको वही चीज प्रॉब्लम होगी, कुछ और भी हो सकता है बोली। बीपी लो हो गया था वो चीज की वजह से, सर की प्रॉब्लम की वजह से। बराबर. तो ऐसा रहता कि वो आपने जो ग्लास का एग्जांपल बताया ना, हम किस चीज को किस वे में लेते ना तो वो चीज प्रूवन भी हो जाती है हमारे लिए। डर बिल्कुल गए ना तो वो डर भी साबित हो जाएगा। बिल्कुल. बहुत बढ़िया. थैंक यू, दैट्स इट। एक्झॅक्टली. आणि बिलकुल करेक्ट आहे. राधिकाचा जो एक्सपिरियन्स आहे ना एकदम करेक्ट आहे आणि तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेतला असेल. आणि या क्लासचा उद्देशच तो आहे की ह्या ज्या काही गोष्टी घडतात आपल्या दैनंदिन जीवनात याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाल तर वेगळं आउटकम मिळेल है ना. जे काही तुमचं जे इनपुट द्याल तर ते त्याच क्वालिटीचं तुमचं रिझल्ट किंवा आउटकम राहील आहे की नाही. तर त्याच्यामुळे इनपुट जो आहे तो चांगला असणं आवश्यक आहे, योग्य असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर फायनली थोडंसं बॅकग्राऊंड बेसिक कव्हर झालेला आहे असं मला वाटतं माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं होपॉनोपोनो टेक्निकचं. तरी सुद्धा काही जर बाकी असेल किंवा काही म्हणजे काय असतं माहितीये का, एखादी गोष्ट जर आपल्याला इम्प्लिमेंट करायची त्याचं पहिलं बेसिक आपल्या हाती जर असेल, त्याची मूळ जर आपल्या हाती असेल, तर मग आपण त्याच्यात चांगलं खतपाणी टाकून त्या बीजला आपण खूप चांगल्या पद्धतीने एका मोठ्या वृक्षात रूपांतरित करू शकतो आणि सोबत चांगल्या फळाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य की यस सगळ्यात महत्वाचा जो प्रिन्सिपल आहे होपॉनोपोनो टेक्निकचा दॅट इज की तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे तुमच्या सगळ्या कर्मांची. आपण काल आत्मस्वरूप आहो, आत्मा आहो हे बघितलेलं आहे. तर त्यात आणखी एक पॉइंट ऍड करतो, विसरलो होतो सांगायचं, राहून गेलो होतं. आत्मा आहे, आपण सोल आहोत याचं एक अजून काय म्हणतात त्याला अजून एक प्रूफ म्हणजे हे आहे की जेवढे कोणी मोठे लोक झाले आहेत, संत लोक झाले आहेत किंवा मोठे महान कार्य केले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, जसं फॉर एक्झाम्पल महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले, महान आत्मा. महाशरीर गांधीजी म्हणतात कोणी, संतात्मा म्हणतो, संत शरीर म्हणतो का, है ना. तर हे काल जेवढे आपण प्रूफ्स पाहिले होते ना की यस वी आर सोल, वी आर आत्मा, नॉट बॉडी. तर त्याचं अजून एक प्रूफ आहे ना. असे भरपूर सारे प्रूफ्स आहेत साईड बाय साईड, जसजसे आठवत ते मी मधामधात ऍड करीन ना. असं नाही तर तुम्हाला वाटायचं की टॉपिक कोणता चाललाय, कोणता घेताय. सर स्वतःच म्हणतात की टीटीचं इंजेक्शन घ्या टाइम अँड टॉपिकचं आणि स्वतःच भटकते. तर मला कधी कधी एखादा पॉईंट आठवून जातो, तर मग मी तो असं वाटते की व्हॅल्यू ऍड म्हणून सांगून देत असतो. ठीक आहे. सो डोंट गेट मिसअंडरस्टूड. ठीक आहे. मग रिस्पॉन्सिबिलिटी इज द फर्स्ट स्टेप. पहिले तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्या की यस. आणि रिस्पॉन्सिबिलिटीला जर संधी विग्रह करतो म्हटलं, याचे जर दोन शब्द बनवतो म्हटलं तर काय बनताय, काय मिनिंग आहे याचं एक्झॅक्ट रिस्पॉन्सिबिलिटी? रिस्पॉन्स प्लस ॲबिलिटी. एक्झॅक्ट. रिस्पॉन्स प्लस ॲबिलिटी. लिहिलं तर ना पण है ना. तर इट इज ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड, नॉट रिॲक्ट. रिॲक्ट नाही करायचं, रिस्पॉन्स द्यायचा. ठीक आहे. तर ॲबिलिटी टू रिस्पॉन्स म्हणजे आपण काय रिस्पॉन्स देतो याच्यावर डिपेंड करते की आपण कशा पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. म्हणजे आता जे काही तुमच्यासोबत जे काही प्लस मायनस घडलं, 110% ऍक्सेप्ट करा की जे काही आज तुमची परिस्थिती आहे, मग ती शारीरिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, कुठल्याही लेवलची ती परिस्थिती असो, या सगळ्या परिस्थितीला 110% मी स्वतः जबाबदार आहो. चॅटबॉक्स मध्ये लिहून टाका, आय एम रिस्पॉन्सिबल. म्हणजे काय होईल, एक युनिव्हर्सला पण आणि तुमच्या टायपिंगमुळे तुमच्या सगळ्या सेन्सेसला पण कळेल की यस वी हॅव टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी. तो चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. ज्यांना नाही शक्य, जसं फॉर एक्झाम्पल सुप्रियाताई कदाचित प्रवासात राहू शकते यावेळेस, तर त्यांनी मनातल्या मनात सुद्धा कन्व्हिन्स करा स्वतःला की यस आय एम रिस्पॉन्सिबल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये नक्की टाईप करा की यस आय एम रिस्पॉन्सिबल. ही गोष्ट तर मी पण करेन, कारण मला पण म्हणजे लागू पडत. ठीक आहे ना. तो फर्स्ट ऑफ ऑल जी काही आपली परिस्थिती आहे त्याला दुसरा तिसरा कोणावर दोष द्यायचा नाही. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर आउटकम. यात कोणाला काही डाऊट आहे का आपण याच्यावर घेतलेला टॉपिक, की खरंच आपण रिस्पॉन्सिबल आहोत, की अजूनही मनात वाटते की नाही माझी बायकोच तशी, माझा नवरा तसा होता, मला चांगलं अपब्रिंगिंग मिळालं नाही, किंवा माझा पार्टनर असा झाला, मला माझे कस्टमर्सनी चीट केलं, जे काही वाटते
अजून कोणाला काही डाऊट आहे का तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात की नाही? कारण त्याच्याशिवाय हो पुन्हा काम नाही करणार. कोणाला डाऊट आहे? येस ऑर नो? डाऊट असेल तर येस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. ठीक आहे. बरं, आणखी एक म्हटलं तर जेव्हा कोणी काही उरत नाही ना, कधी कधी काय होते बरेचदा आहे ना आपण ब्लेम गेम मध्ये जातो. हा रिस्पॉन्सिबल आहे, तो रिस्पॉन्सिबल आहे. बरं, याचं एक छोटंसं मूळ पण सांगून देतो. जर तुम्ही पॅरेंट्स आहात तुमच्या पण कामी येईल. याचं छोटंसं मूळ सांगतो कुठे झालं. ही गोष्ट कुठे झाली माहिती आहे का? जेव्हा तुम्ही लहान होते ना, तुम्ही जेव्हा लहान होते त्यात तुमचा दोष नाही. ते रोटी गोल आहे उदाहरण आठवत असेल तर ते चालत आहे पिढ्यानपिढ्या. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा काय होते, जेव्हा आपण जस्ट चालायला शिकतो आणि जस्ट तोल सांभाळतो, सांभाळता एक एक पाऊल टाकतो आणि पडतो. हा एक सीन. अजून एक सीन लक्षात घ्या. थोडंफार चालायला फ्लुएन्सी आली, बऱ्यापैकी बॅलन्स घेतलं, चालत आहोत. अचानक आपण एखाद्या टेबलला आदळलो, टी टेबलला आदळलो, सोफ्याला आदळलो आणि पडलो. या 2 केसेसमध्ये आणि अशा बऱ्याचशा लाईफमध्ये जेव्हा अपब्रिंगिंग चालू असते ना आपलं, अशा बऱ्याचशा सिनेरिओमध्ये आपण काय होते माहिती आहे का आपल्यासोबत, की जेव्हा आपण पडतो ना, तेव्हा आपली आई धावत येते. 1 मिनिट वंदना ताई. आपली आई धावत येते आणि धावत आल्यानंतर आपल्याला उचलते आणि काय करते माहिती आहे का? त्या सपाट असलेल्या जमिनीवर काहीच नव्हता अडथळा. त्या टाईल्सवर पाय मारते आणि म्हणते, "ही टाईल्सच तशी आहे, जमीनच तशी आहे. माझ्या बाळाला पाडलं. हा सोफाच मधात आला. हा व्यवस्थित चालला होता." हं. प्रेम होतं, मान्य आहे. सगळ्या गोष्टी होतं. आपुलकी होती. आता काय म्हणतात त्याला एक थोडंसं ते असते ना लहानपणचं एक वेगळंच फिलिंग असते. पण त्यात त्या मुलाचं प्रोग्राम काय झालं? त्यात तुमचं प्रोग्राम असं झालं, की मी व्यवस्थित चालत असतोय टाईल्सच दोषी आहे. मी व्यवस्थित होतो, सोफा मधात आला. आणि अशा भरपूर साऱ्या घटना घडतात ज्याच्यामुळे ब्लेम देणं चालू होते. तो पॅटर्न शिकणं चालू होतो. आणि म्हणून मग आपण माहिती आहे का रिस्पॉन्सिबिलिटी घेणं सोडतो, की नाही माझं चुकण्यात गलत होती. नाही मी इकडून जायला पाहिजे होतं. नाही सोफा मधात होता. माझी काय गलती आहे? हे तर 2 छोटे-छोटे उदाहरणं जे माझ्या पकडमध्ये आले. सॉरी, सॉरी. सिस्टर शिवानीने सांगितले आहे. असे खूप सारे आपल्या पकडच्या बाहेर आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण नाही जाणत. पण त्या आपल्यावर ब्लेम गेमचा एक पॅटर्न बनून गेली आणि त्याच्यामुळे आज काही घडत असेल, तर आपण काय करतो? या व्यक्तीमुळेच झालं, त्या व्यक्तीमुळे तसं झालं. माझ्या हसबंडमुळे मला स्वातंत्र्य मिळालं नाही. माझ्या वाईफमुळे मला सपोर्ट मिळाला नाही. माझ्या वडिलांनी माझ्यासोबत असं केलं. म्हणजे नाही. ब्लेम गेम बंद करा. आणि जेव्हा कोणीच काही उरत नाही ना पृथ्वी तलावात, मग कोण उरते? मग कोणावर ब्लेम होते? कोणावर होते? स्वतःवर. स्वतःवर नाही, अजून. जेव्हा कोणीच उरत नाही ना पृथ्वी तलावावर, मग दोष फिर कोणाला भगवान द्यायचा? को blame परमेश्वरावर. करते. मग त्याच्यावर. मग तू माझं असं काहून केलं? तुला मीच भेटतो का? मग परमेश्वरानं माझं चांगलं नाही केलं. मग मी नाही म्हणत जाऊ द्याला. कोणीच नाही उरलं तर मग परमेश्वरावर. आता म्हणता की स्वतःवर. कारण याच्यावर 2 वाक्य. नंबर 1 जे काही होते ते परमेश्वराच्या मर्जीने होते. नंबर 2 जे काही होते ते तुमच्या कर्माचे फळ आहे. कोणतं करेक्ट आहे? नंबर 1 का 2? नंबर जे काही 2. होते ते ऑब्व्हियसली है ना. नंबर 2 इज करेक्ट. जे काही होते ते आपल्या कर्माचे फळ आहे. ॲक्सेप्ट करा. त्यात परमेश्वराचा काहीच दोष नाही. परमेश्वर फक्त ज्ञान आणि शक्ती देतो. सॉरी भरपूर वेळ घेतला. वंदना ताई काही बोलायचं होतं? येस सर. थँक्यू हां. सर. पहिले तर तुमच्यामुळं ह्या गोष्टी शिकायला मिळत आहे. कारण अरे मी याच्या आधी कुठल्याही गोष्टी माझ्यासोबत घडायच्या तर मी काय म्हणायची, माझ्याच नशिबात असं का आहे? पण आता हा विचारच डोक्यात येत नाही. असं वाटतं काहीतरी आपण कुठेतरी चुकत आहे. सो थँक्यू सर. अरे थँक यू व्हेरी मच. आणि त्यामुळे आता सतत खुश पण राहते सर. नाहीतर पहिले सर आहे, आहे. डिप्रेशन मध्ये राहायची. सो क्या थँक्यू बात सर. है. चला सार्थक झालं. छान वाटतं असं काही फीडबॅक ऐकलं नाही की छान वाटतं. जरा सार्थक होत आहे आपलं म्हणजे एनिवे तर येस 100% कर्माची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःला घ्यावी लागेल. आपल्या कर्मामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. कटू जरी असलं तरी सत्य आहे आणि जेवढा लवकर ॲक्सेप्ट करू तेवढा लवकर आपण क्लिन्झिंगला लागतो. आहे ना. त्याच्या शुद्धतेकडे वळतो. आहे ना.
अदरवाईज अजूनही जर ब्लेम गेम चालूच असेल आणि पॅटर्न चालूच असेल तर सॉरी टू से बट अजून खूप वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर ऍक्सेप्ट कराल तेवढं चांगलं आहे. कारण जेव्हा आपण जबाबदारी स्वतः घेतो ना, जसं फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे 10वी नंतर तो किंवा 12वी नंतर तो त्याच्याच घरी राहून शिकत आहे. तर तेवढा जबाबदार नाही. पण तो जर बाहेरगावी जाऊन शिकत आहे, तर आता त्याच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आल्या. आता त्याला खूप साऱ्या गोष्टी हँडल कराव्या लागेल. त्याला खूप साऱ्या गोष्टींच्या स्वतः डिसिजन्स घ्यावे लागेल. स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल. तर जबाबदारी घेतल्याने काय होतं माहिती आहे, की क्षमता वाढते. है ना? क्षमता वाढते. येस, स्वतःवर जबाबदारी घ्या. मी 2014-15 मध्ये जेव्हा क्रिसेंट इंग्लिश मीडियम स्कूलला शिकवत होतो ना, तर तेव्हा काय होतं माहिती आहे का, तेव्हा मी तेव्हा आमच्या वीकली मीटिंग्स व्हायच्या. आमचे रेहमान सर मीटिंग घ्यायचे आणि वीकली मीटिंग राहायची. तर त्या वीकली मीटिंगमध्ये पुढच्या हप्त्यात जे काही इव्हेंट्स आहे, कधी गॅदरिंग राहायची, कधी ट्रिप्स राहायची, कधी कोणता इव्हेंट राहायचा, तर त्याच्या आहे ना जबाबदाऱ्या द्यायच्या सगळ्यांना, है ना? मीटिंगच्या नंतर माहितीये का, एक 1-2 टीचर असे होते, की त्यांचं मीटिंग नंतर दरवेळेसचा पॅटर्न होता. मीटिंग झाल्यानंतर ते प्राउडफुली सांगायचे, की "बघ, रेहमान सरांनी मला हे काम दिलं होतं, पण मी कसं त्याच्यावर ढकललं." म्हणजे जबाबदारी त्याच्यावर ढकलली. मी त्यांना सांगत होतो, "सर जबाबदारी घ्या ना, मी तर घेतो." सर जबाबदारी घ्या, जबाबदारी हे वाक्य खूप मस्त आहे. अंडरलाईन करून घ्या मनातल्या मनात. जबाबदारी घेतल्याने क्षमता वाढते. क्षमता वाढते. करून घेऊन म्हणजे तुमच्याकडून करून किती करून घेईल रेहमान सर काम? 24 तासाच्या पलीकडे नाही जाईल ना? असे तुम्ही दिलाय ना वेळ. तर ठीक आहे, तुम्हाला दुसरे काम असतील 24 तासापैकी 8 तास दुसरे काम आहे. पण उरलेल्या 16 तासात जर तुम्ही मॅक्सिमम करू शकत असाल तर का नाही? का बरं तुम्ही 2च तासात 8 तासाचा पगार घेण्याचा विचार करता? बरं 8 तासाचा 8 तास तरी करा किंवा 8 तासाचा 16 तास करा, हरकत नाही. कसं असते माहितीये का? आपण नेहमी म्हणतो, की शापमुक्त पैसा असावा, लोकांची ब्लेसिंग्स मिळावे, आशीर्वाद मिळावा, हे सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे. आणि ते कमवण्याचं साधन म्हणजे जर तुम्ही कोणाला तुमच्याकडून जर कोणी ₹100 कामाची अपेक्षा करत असेल ना, ₹110 काम डिलिव्हर करा. काय होते, कोणी पाहू न पाहू तो वरचा पाहत राहते. उलट तुमची अजून प्रगती होते. है ना? हां, फक्त एवढं नका अपेक्षित करू, की आजच मी 110 केलं आणि उद्याच मला रिझल्ट पाहिजे तसं नसते. बी पेरा, कधी ना कधी त्याला फळं लागेल, है ना? तर सांगण्याचं तात्पर्य की येस जबाबदारी स्वतःवर घेणे आवश्यक आहे आणि पूर्ण कर्माची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी माझी स्वतःची आहे. त्याच्यामुळे दुसरा तिसरा कोणी दोषी नाही आहे. जे काही करायचंय ते मला करायचं. आता किती जणांनी होओपोनोपोनो टेक्निक कशी उदयास आली किंवा थोडंसं बॅकग्राऊंड जे व्हिडिओ टाकला होता मी ग्रुपला, किती जणांनी पाहिलेला आहे आणि किती जणांनी नाही पाहिलं. नो 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 टाइप करा. जर नसेल पाहिलं किंवा फर्स्ट टाईम ऐकत असेल तुम्ही, तर नो टाइप करा. कारण कसं आहे, जर बेसिक नसेल कळलं, प्रत्येक जण येस असेल तर मी पुढे जातो. अदरवाईज एक जण जरी नो असेल, तर बेसिक पासून सांगतो, की एक्झॅक्ट होओपोनोपोनो टेक्निक काय आहे? ना? तर ऑलमोस्ट सगळे येस आहे. आता या सगळ्या येसमध्ये एखादा असेल ज्याने नाही ऐकलाय बुवा, तर त्याला टाइप करताना जर अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर ती पण भावना चेक करा. है ना? की मी एकटाच कसा नो टाइप करू? काय म्हणेल लोकं? सगळ्यांनी पाहिला, मी नाही पाहिला, मी मागे आहो. हा सुद्धा पॅटर्न ब्रेक करा हां. जर असेल कोणी तर बिलकुल बिनधास्त नो टाइप करा. काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांनी येस टाइप केलेला आहे. तर येस होओपोनोपोनो टेक्निक ज्यात आपण पाहतो की हवाई स्टेटला एक हॉस्पिटल होतं. तिथे डॉक्टर ह्युलेन यांनी तो एक्सपेरिमेंट केला. 4 वर्ष त्यांनी सातत्याने त्या हॉस्पिटलला वेळ दिलेला आहे आणि तिथे त्यांनी पेशंटला विथआऊट एनी सिंगल मेडिसिन तर सोडा, भेट सुद्धा नाही घेतली त्या पेशंट्सची किंवा त्या लोकांची, आहे की नाही? तर विथआऊट मीटिंग देम त्यांनी बसल्या-बसल्या जाग्यावरून इट्स अ काइंड ऑफ रेकी हं. बसल्या-बसल्या जाग्यावरून त्यांनी काय केलं त्या पेशंट्सला हिट केलं आणि 4 वर्षानंतर अक्षरशः ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. है ना? तर असे काय टेक्निक आहे, असं काय त्याच्यामागे सायन्स आहे, असं कोणते हे आहेत, है ना? तर दोज 4 सेंटेन्सेस आर किती जणांना 4 पैकी 4ही सेंटेन्सेस माहिती आहे? होओपोनोपोनो टेक्निकचे 4ही सेंटेन्स माहिती. हे तर प्री सेंटेन्स आहे प्री म्हणजे याला काय म्हणू आपण? हं, हे होओपोनोपोनो टेक्निक इम्प्लिमेंट करायच्या अगोदरचं वाक्य म्हणजे की येस, आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर माय कर्मा, फॉर माय सिच्युएशन, है ना? फॉर माय कंडिशन.
मी 100% जबाबदार आहे. हे पहिलं वाक्य मनातल्या मनात म्हणा, बोलून म्हणा, अटर करा, चांगलं आहे. कारण मुख जेव्हा म्हणे, कान जेव्हा ऐकेल, अजून सेन्सेस इन्व्हॉल्व्ह होतात त्यामध्ये. तर यस, चला चांगलं आहे. काही जणांना माहिती आहे, पूर्ण वाक्य माहिती आहे. ठीक आहे. सो द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स इज आय एम सॉरी. होपोनोपोनो टेक्निकचं, होपोनोपोनो प्रेयरचं एक वाक्य, सॉरी, एक गाणं सुद्धा आहे, खूप छान आहे. ज्योत्स्ना पारेख नावाचं चॅनल आहे, त्यात तुम्हाला ते वाक्य, मी गाणं आपल्या ग्रुपला टाकून देईन. मस्त दिवसभर ऐका, छान वाटते. फक्त ऐकून त्याला युज टू नका होऊ, मेकॅनिकल नका होऊ देऊ. त्याच्या मागचा जो भाव आहे ना, तो पण फील करत चला, मस्त वाटते. आणि दिवसभर हे प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर यस, द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स इज आय एम सॉरी. कुठे कुठे मग ते पैशाच्या बाबतीत, नात्याच्या बाबतीत किंवा शरीराच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत, ते नंतर पाहू. पहिले सेंटेन्सेस कोणते कोणते हो पण ते पाहू. आय एम सॉरी. द सेकंड इज प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे. देन व्हेरी नेक्स्ट इज थँक्यू. अँड द लास्ट वन इज आय लव्ह यू. त्याच्या मागचं सायन्स काय आहे ना, चारही सेंटेन्सेस आहे ना, चारही सेंटेन्सेस एक हाय फ्रिक्वेन्सीची सेंटेन्सेस आहे. याची, या सेंटेन्सेसची, या वर्ड्सची फ्रिक्वेन्सी खूप आहे. यात जर कीवर्ड पाहतो म्हटला, कीवर्ड म्हणजे जसं वाक्यातील महत्वाचा शब्द, ज्याच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही, है ना. जसं माझं नाव अविनाश आहे, तर कीवर्ड्स काय, नाव आणि अविनाश. जर हे दोन शब्द जर नसेल तर वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. माझं डॅश अविनाश काय, माझा मुलगा अविनाश, किंवा माझं नाव डॅश काय समजेल. तर नाव आणि अविनाश हे कीवर्ड्स आहे, महत्वाचे शब्द आहेत. तर तसंच इथे महत्वाचे शब्द काय, सॉरी, फॉरगिव्ह, थँक, लव. हे खूप महत्वाचे शब्द आहे, कीवर्ड्स आहे. आणि याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सीचा अनुभव तुम्ही पण घेतलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल, जेव्हा जेव्हा काय म्हणताला, एखादं नातं आहे, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष बोलत नाही एकमेकांसोबत, सडनली काहीतरी होतंय आणि एक व्यक्ती त्यातला म्हणतो दुसऱ्याला जाऊन सॉरी. त्या 10 वर्षाचा हर्ट हिल होतो, 10 वर्षाचं बाउंड हिल होते, 10 वर्षाचा जो घाव आहे ना, तो भरून निघतो नुसत्या एका शब्दाने, सॉरी. तर विचार करा किती मोठी ताकद आहे या शब्दात. आजपर्यंत आपण सहजच युज करतो, आहे का नाही. एका कोणत्या तरी मूवी मध्ये आहे, ये अंग्रेजों ने डाल दी हुई आदत है, बोले पहले सॉरी कीचड़ उछाल दिया और फिर सॉरी बोल दिया. तर सॉरी, है ना. कुठल्याही गोष्टीला, इव्हन माहितीये का, आज आपण जर वेळ भेटला ना, तर नक्की ही टेक्निक करू. त्यांच्याकडे वेळ आहे, नक्की करा. खूप चांगलं इन्स्टंट लाभ होतो, इन्स्टंट लाभ होतो. कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम केलं ना, इन्स्टंट लाभ मिळाला मला तेव्हाच्या तेव्हा, है ना. तर सॉरी. देन नेक्स्ट इज प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा करा, मला माफ करा, है ना. बॅकग्राऊंड फिल्टर लावला तर वेगळंच काहीतरी झालं. चला ठीक आहे. तर मला माफ करा, है ना. प्लीज फॉरगिव्ह मी. यातही खूप मोठी ताकद आहे. पुन्हा सीन तो आठवा, जेव्हा तुम्ही कोणाला तरी माफी मागितली किंवा तुम्हाला कोणतरी माफी मागितली, तुम्ही कोणाला तरी मागितली, तुम्हाला कोणतरी, हा, है ना. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. बरोबर आहे. त्याच्यानंतर थँक्यू. थँक्स सुद्धा खूप मस्त पॉवरफुल मोटिवेशनल वर्ड आहे. आणि जर तुम्ही कोणाला थँक्यू म्हणताय किंवा कोणी तुम्हाला थँक्यू म्हणताय, तर किती छान वाटतंय की नाही. थोडंसं एक पॅटर्न चेंज करा, थँक्यू वरून विषय निघाला म्हणून. जे काही तुम्ही रिप्लाय देता ना, है ना, ते म्हणते ना, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे ज्या गोष्टी, म्हणजे विनर जर व्हायचं असेल, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तर खूप काही वेगळं करायची गरज नाही. ज्या गोष्टी आहेत त्यालाच थोडंसं वेगळं करा, है ना. त्यालाच थोडंसं वेगळं करा. जसं फॉर एक्झाम्पल, कोणी जर तुम्हाला थँक्यू म्हणत असेल, तर मोस्ट ऑफ द टाइम मार्केटमध्ये पॅटर्न काय आहे, थँक्यू म्हटलं की काय म्हणतो, वेलकम बोल देते. वेलकम बोल देते, आहे की नाही. माझ्या मुलाला थँक्यू म्हणा, तो म्हणेल तुम्हाला हेल्थ संभाळ. तर थँक्यूला वेलकम म्हणण्यापेक्षा
एक तुमचं काही कस्टमाइज शब्द बनवा किंवा मग हेल्प संबंध म्हणा, है ना. आता जसं अडचणीला रिप्लेस केला आपण, अडचण शब्दाला रिप्लेस केलाय, अडचणच्या ठिकाणी आपण भडकन दुसऱ्या ह्याच्यात जातो, है ना. तर मी मी सर्च करत होतो की नेमकं काय म्हणावं. मग आठवलं मला की आम्ही लहानपणी शिवांश आणि मी डिसाईड केलं होतं. एक मंत्र डिसाईड केला होता. कोणता? आमचा होता की ओके इज दी हॅपी. आजही ओके म्हटलं का तो म्हणते इझी हॅपी. आणि चला एक चांगलं आठवलं, थोडंसं विषयापासून वेगळा जातो पण महत्वाचा विषय आहे. तुमच्या मुलांसोबत एक असं वाक्य किंवा एखादं असं गाणं किंवा काहीतरी एक असं अँकर टाकून ठेवा की ज्याच्यामुळे त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल, शक्ती निर्माण होईल. म्हणजे ते ढासळून जरी असेल, पडून असेल, खचून असेल, तरी पण ते वाक्य किंवा ते गाणं किंवा ते ऐकल्यानंतर, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हिंदी मूव्हीज मध्ये पाहिलं असेल, है की नाही. एखादं गाणं असते, मग ते जसं सत्य पे सत्ता चित्रपट पाहिला असेल. सुप्रियाताई बोला. बरं. सत्य पे सत्ता जो चित्रपट आहे तो जर तुम्ही पाहिला असेल, अमिताभ बच्चनचा डबल रोल आहे, 7 भाऊ असतात वगैरे वगैरे, है ना. तर त्यात ते जेव्हा हिरो पडतो जमिनीवर, तर त्यांचं एक ते असते ब्रीद वाक्य, चैन खुली की मैन खुली की चैन. असं म्हटलं की तो पुन्हा अमिताभ कुठून फाईटसाठी तयार होतो, है ना. तर असंच बरेचसे चित्रपट आता एक जत्रा पिक्चर आहे बहुतेक, त्यात मोहन्या मोहन्या असं काहीतरी म्हणतात ते. असे म्हणजे भरपूर सारे असतात. किंवा कधी-कधी तुम्ही पाहिलं असेल एखादं गाणं, त्या गाण्यावर तो हिरो किंवा हिरोईन, एखादं कोणाला आठवत असेल तर सांगा, म्हणजे रिलेट करून जाईल पटकन सगळेजण. एखादं गाणं की ज्याच्यामुळे हिरो पुन्हा उठून उभा होतो किंवा हिरोईन असेल तर हिरोईन पुन्हा उठून उभी होते, है ना. तर असं एखादं गाणं असं तर आठवा आणि सांगा, है ना. तर काय होतंय, हा जो भैया फॉर्म्युला आहे ना. मैं हूं ना मूवी में शाहरुख का जो रोल बताया, वो हां. चीयर अप करने को देखता सबको, हां, हां, टेंशन हां. मत बोलते मैं हूं ना बोलते. हो ना, है की नाही? बिलकुल एक्झॅक्टली. आणि अशी काही गाणी की जे पहिले सोबत गायलेले असते आणि जेव्हा जसं जीत जाएंगे हम, तू अगर संग है, जिंदगी हर कदम, ते पुन्हा गाणं पुन्हा जेव्हा रिपीट होते सेकंड टाईम, तर तेव्हा पुन्हा हिरोला स्फुरण चढते, आहे की नाही? तर अशी काही गाणी असतात की इन शॉर्ट सांगायचं झाल्यास ते एक प्रकारचे अँकर्स असतात. ते तुम्हाला पुन्हा त्या सबकॉन्शियस माइंडमधून ती पुन्हा ताकद जनरेट करून देते त्या सीनला, सिच्युएशनला फाईट करण्यासाठी. तर जसं शिवांश आणि माझ्या बाबतीत हे आहे, है ना. जसं फॉर एक्झाम्पल ओके इझी हॅपीचा अर्थ काय होते, आम्ही म्हणजे तो याला कॉपीराइट आहे. हं. हां, हॅपी टू हेल्प यू. हां, हॅपी टू हेल्प यू पण छान आहे, थँक यू म्हटल्यानंतर, आहे की नाही? तर डेफिनेटली सांगायचं तात्पर्य की ओके इझी हॅपी जसं आता हे आहे. काय होतंय, एखादी सिच्युएशन आली लाईफमध्ये, थोडंसं शिवांशाचं हे झालं. त्याला जर मी म्हटलं ओके, अरे हां, याचं मीनिंग सांगतो. ओके म्हणजे येस देअर इज सिच्युएशन. इट्स ओके. आली आहे. काय करू? अनअव्हॉइडेबल आहे. न टाळता येत नाहीये. आली. ओके. पण त्या सिच्युएशन मधून बाहेर निघणं कसं आहे? ईझी. आणि त्याच्यानंतर मी लगेच हॅपी. म्हणून आम्ही हे आमच्या फॅमिलीचं काय ते डायलॉग आहे, ब्रीदवाक्य झालं ते मोटो. ओके, इझी, हॅपी. तसं काही घडलं, ओके. मी शिवांशला कधीही म्हटलं, ओके, जाऊन दे, इझी, हॅपी. म्हणजे उद्या चालून त्याला जर सपोज कर्म न करो, काही सपोज झालं, इंजेक्शन घ्यायचं काम पडलं. शिवांश ओके, तर लगेच त्याला ते सगळं भावना रिवाइज होऊन जाईल. इझी, हॅपी, है ना. आणि असे सिच्युएशन लाईफमध्ये जर 2, 3, 4, 5 दा तर त्याने ओके, इझी, हॅपीतून काढलं ना, की मग मोठा झाल्यानंतर किती मोठ्या सिच्युएशन आल्या ना, तरी तो लगेच त्याला ओके म्हटलं की तो लगेच इझी आणि हॅपी होऊन जाईल, है ना. तर असं एखादं काहीतरी याला काय म्हणता येईल? ब्रीदवाक्य म्हणा किंवा एक थीम म्हणा, तर हे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी सेट करू शकता. नंतर करा फॅमिलीसाठी, जर ते या क्लासमध्ये नसेल तर, कारण त्यांना समजणार नाही. स्वतःसाठी एक वाक्य तयार करून, है ना, की ते वाक्य म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःला पुन्हा उभं करू शकता, है ना. तर थँक यूला पण एक वेगळं इंटरप्रिटेशन द्या, वेगळं काहीतरी करा, है ना. थँक यूला जर कोणी तुम्हाला थँक यू म्हणत असेल, त्याला काहीतरी वेगळं, जसं हॅपी टू हेल्प यू, है ना, किंवा हेल्प समवन, बरोबर आहे. आता मी बरेचदा आहे ना, कोणी गाडी ढकलत असेल ना, पहिले पेट्रोल ठेवायचं माझं, आता पेट्रोल नाही ठेवत. तर गाडी ढकलत असेल तर मागून पाय लावतो, त्याची गाडी पेट्रोल पंपपर्यंत किंवा गॅरेजपर्यंत पोहोचून देतो, है ना. तर नंतर मला माहित असते हा व्यक्ती थँक यू म्हणणार. म्हणजे त्याचं ड्रेसिंग वगैरे पाहून, असं पाहून. कधी-कधी कोणी नाही म्हणत.
पण एखादा असतो तो 10तला. पण 10 पैकी 8-9 तर थँक्यू म्हणतातच. तर माझं तयारच असते. थँक्यू नका म्हणू, माझं कोणाला तरी मदत करून द्या. मला थँक्यू पोहोचून जाईल. असं मी त्याला जर वेळ मिळाला तर, अदरवाईज मी थँक्यू म्हटलं की इट्स ओके म्हणतो. पण जर वेळ मिळाला, सिच्युएशन असली तर मी ते वाक्य म्हणतो की थँक्यू म्हणण्यापेक्षा कोणाला तरी मदत करा, मला थँक्यू पोहोचून जाईल. है ना? आणि त्या व्यक्तीचं नाव, मोबाईल काहीच नाही घेत. पोहोचून देतो आणि मोकळा होऊन जातो. कारण कसं असते, मग ते कुठेतरी माहितीये का, कधीतरी ह्या कामी येईल म्हणून जे भावना असते ना, त्याच्यामुळे केलेलं पुण्य नाहीसं होऊन जाते. त्याच्यामुळे तेही नका. म्हणजे मदत आजकाल आहे ना ट्रेंड, गरिबाला मदत करायची, फोटो काढायचा आणि सोशल मीडियाला टाकायचा सेल्फी. है ना? तर थोडं क्षीण होते. थोडंसं हां, ठीक आहे. पूर्णपणे पाप नाहीये. त्या निमित्तानं का असेना, सेल्फीच्या निमित्तानं का असेना किंवा सोशल मीडियावर हायलाइट व्हायच्या निमित्तानं का असेना, तो ॲटलीस्ट पुण्य तर करताय. चांगला आहे, वाईट नाही आहे. पण अजून 100% झालं असतं जर त्याने तेही नसतं केलं. शेवटच्या एका मिनिटात एक अजून सांगून देतो. ओशोच्या नुसार, की जगात 4 प्रकारचे लोक असतात. चौथा आणि तिसरा फारसा मला आठवत नाही. तिसरा तर सामान्य मनुष्य आहे, चौथा आठवत नाही. दुसरे व्यक्ती जे आहे, ते ओशोच्या नजरेत सर्वश्रेष्ठ आहे. दुसऱ्या नंबरचे जे म्हणजे होऊन गेले, संत महात्मे होऊन गेले. गौतम बुद्धापासून तुकाराम महाराजांपर्यंत, तुकडोजी महाराजांपासून साईबाबांपर्यंत. तर हे सगळे जे संत आत्मा होऊन गेले ना, तर हे दुसऱ्या नंबरवर आहे. तर तुम्हाला वाटेल हे सगळं दुसऱ्या नंबरवर आहे, तर नंबर 1 वर का नाही? तर ओशो म्हणतात, की पहिल्या नंबरवर ते आहेत, ज्यांनी यांच्याच सारखे कार्य केलं. गौतम बुद्धांसारखं, महावीरांसारखं, तुकडोजी महाराजांसारखं यांच्याच सारखं कार्य केलं, पण त्यांचं नाव प्रसिद्ध झालं नाही, किंबहुना त्यांनी होऊ पण दिलं नाही आणि त्यांची इच्छा पण नव्हती. ते नंबर 1 वर आहे. हं. ते नंबर 1 वर आहे. है ना? ते माहीतच नाही आपल्याला कोण आहेत. है ना? पण त्यांनी यांच्यासारखं किंवा यांच्यापेक्षा खूप काही मोठं काम केलं असेल. है ना? पण ते आपल्याला माहितीच नाहीये. तर हे नंबर 1 वर आहेत. तर आपल्याला तेच बनायचं, तसंच करायचंय. कर्म कर, फल की अपेक्षा नाही कर म्हणते. नेकी कर दया में डाल म्हणते. तसंच जगायचं, करायचं आणि विसरून जायचं, सोडून द्यायचं. थँक यूला वेगळा रिप्लाय द्या, वेगळा रिस्पॉन्स द्या, वेगळं इंटरप्रिटेशन द्या आणि शेवटी लव्ह हा पण एक पॉवरफुल शब्द आहे. त्याचं पण उद्या एलॉब्रेशन पाहू आणि उद्याला आपण प्रॅक्टिकली थोडासा एक अनुभव घेऊ, की एक्झॅक्ट होपोनोपोनो टेक्निकचा इन्स्टंट काय फायदा होतो आपल्या शरीरावर. ठीक आहे? तो इथं आपण थांबू. नियोजित वेळ झालेला आहे. उद्याला भेटू शार्प 6:55ला लिंक ओपन होते 7 वाजता. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. आजचा दिवस खूप चांगला आहे. शोध घ्या. बाय. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक यू. Thank you, sir. Thank you, all of you. थैंक यू भैया, थैंक यू एवरीवन. Thank you, sir. Thank you, all of you. थँक यू ताई. Thank you, sir. थँक्स ताई. एक तास झाले. काय